नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 3 जून. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. आज राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा जोर अधूनमधून कमी जास्त होत राहील. तसेच दुपारनंतर नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच धाराशिव जिल्ह्याचा दक्षिण भाग, बीड जिल्ह्याचा पश्चिम भाग या जिल्ह्यात वाऱ्याचा वेग जास्त राहील. साधारण ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तसेच आज डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात, कोकणात तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली तसेच सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग, धाराशिव जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच लातूर, नांदेड, हिंगोली तसेच यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग तसेच वाशी, बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग, बीड जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भाग, अहिल्यानगरचा पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. माझ्या अंदाजाने आज सांगली जिल्ह्यातील पलूस, विटा, तासगाव, आटपाडी तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व पंढरपूर तसेच लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे पावसाचा जोर जास्त राहील असे वाटते आहे. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात, अकोला जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग, बीड जिल्ह्याच्या इतर भागात तसेच गडचिरोली या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. पावसाची शक्यता नाही. तसेच मित्रांनो, मोसमी वारे केरळमध्ये दाखल झाले असून केरळ राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत असून येत्या 24 तासात पाऊसमानामध्ये वाढ होण्याची शक्यता राहील. तसेच मित्रांनो, उद्यापासून वेळ मिळाल्यास ग्रुपवर व्हिडिओ पाठवला जाईल, नाहीतर यूट्यूबला व्हिडिओ दिला जाईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.